गुड आफ्टरनून फ्रेंड्स. श्रीरंग चव्हाण या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत करतो. आपल्याला नेहमी सांगितलं जातं की इंग्रजीमध्ये वाक्यरचना तयार करायची असेल तर सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट म्हणजे कर्ता, क्रियापद, कर्म या तीन गोष्टींची किंवा या तीन घटकांची अत्यंत आवश्यकता असते. पण आपल्याला कधी शिकवलं गेलं नाही, आपल्याला कधी सांगितलं गेलं नाही की इंग्रजी वाक्यरचनेमध्ये कर्म जरी नसलं म्हणजे ऑब्जेक्ट जरी नसलं तरी इंग्रजीची वाक्यरचना अतिशय सुंदर व अस्खलितपणे तयार होऊ शकते किंवा ती आपण तयार करू शकतो. तर आज अशी एक वाक्यरचना मी घेऊन आलेलो आहे की त्या वाक्यरचनेमध्ये आपल्याला ऑब्जेक्ट दिसणार नाही, पण तरीसुद्धा ते वाक्य अर्थपूर्ण कसे असते हे मी आपणास सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आजच्या वाक्यरचनेचं आपलं सूत्र आहे सब्जेक्ट प्लस एम इज आर वॉज वर्ब प्लस ॲडव्हर्ब. म्हणजेच एम इज आर वॉज वर यापैकी कोणतंही एक सहाय्यकारी क्रियापद असणार आणि त्याच्यानंतर ॲडव्हर्ब असणार. आता ॲडव्हर्ब म्हणजे काय की ॲडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण. त्याच्या खाली लिहिलेलं आहे मी बघा. ॲडव्हर्ब म्हणजे काय? क्रियाविशेषण. मग नेमकं क्रियाविशेषण म्हणजे काय की जो शब्द क्रियापदाबद्दल, विशेषणाबद्दल आणि इतर क्रियाविशेषणांबद्दल अधिक माहिती सांगतो व वाक्यामध्ये योग्य ते सौंदर्य किंवा सुंदरता आणतो, अशा शब्दांना क्रियाविशेषण असे म्हणतात. मग आता बघा, आपण वाक्य बघूया. आय ॲम हिअर, शी इज अपस्टेअर, दे आर आउटसाइड, ही वॉज देअर एस्टरडे, we were inside for a long time, the dog is downstairs, you are always welcome, the keys were somewhere on the table, it is often difficult, he is nowhere to be found. जवळजवळ 10 वाक्य आहेत. या 10 प्रकारच्या वाक्यांमध्ये सब्जेक्ट आहे म्हणजे कर्ता आहे. एम इज आर वॉज वरपैकी योग्य ते एच व्ही म्हणजे हेल्पिंग व्हर्ब आहे आणि त्याच्यानंतर ॲडव्हर्ब आहे. लक्षात घ्या, आपण ही 10 प्रकारची वाक्य अभ्यासणार आहोत. पुन्हा मी वाक्य वाचत आहे. आय एम हिअर, तर या शब्दामध्ये हिअर हे ॲडव्हर्ब आहे. हिअर काय आहे? ॲडव्हर्ब आहे. शी इज अपस्टेअर, अपस्टेअर हे ॲडव्हर्ब आहे. दे आर आउटसाइड, आउटसाइड हे ॲडव्हर्ब आहे. ही वॉज देअर एस्टरडे, या वाक्यामध्ये एस्टरडे हा शब्द ॲडव्हर्ब आहे. त्याच्यानंतर वी वर इनसाइड फॉर अ लाँग टाईम, या वाक्यामध्ये इनसाइड, फॉर अ लाँग टाईम हे सर्व ॲडव्हर्ब आहे. त्याच्यानंतर द डॉग इज अ डाऊनस्टेअर, डाऊनस्टेअर हा शब्द ॲडव्हर्ब आहे. यू आर ऑलवेज वेलकम, ऑलवेज हा शब्द ॲडव्हर्ब आहे. द कीज वर समवेअर ऑन द टेबल, या संपूर्ण वाक्यामध्ये समवेअर हे ॲडव्हर्ब आहे. इट इज ऑफन डिफिकल्ट, या 9व्या क्रमांकाच्या वाक्यामध्ये ऑफन हा शब्द ॲडव्हर्ब आहे. ही इज नोवेअर टू बी फाउंड, या वाक्यामध्ये नोवेअर हा शब्द ॲडव्हर्ब आहे. पुन्हा लक्षात घ्या की ॲडव्हर्ब म्हणजे काय की जो शब्द क्रियापदाबद्दल, विशेषणांबद्दल आणि इतर क्रियाविशेषणांबद्दल अधिकची माहिती सांगतो, अशा शब्दाला क्रियाविशेषण म्हणजे ॲडव्हर्ब असे म्हणतात. लक्षात घ्या, इंग्रजीमध्ये फक्त सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट या तीनच घटकांमुळे किंवा या तीनच एलिमेंट्समुळे वाक्यरचना तयार होते असं नाही. आपण दैनंदिन व्यवहारामध्ये इंग्रजी लिहित असताना
वाचत असताना आणि बोलत असताना वेगवेगळ्या प्रकारचे इंग्रजी म्हणजे किंवा इंग्लिश स्ट्रक्चर्स वापरत असतो. स्ट्रक्चर म्हणजे त्या सूत्रांचा योग्य ते उपयोग करून आपण वाक्यरचना तयार करत असतो आणि आपण ती वाक्यरचना बोलत असतो. तर अशा प्रकारच्या वाक्यरचना किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यरचना आपल्याला शाळेत शालेय विद्यार्थी असताना जर शिकवलं गेलं तर आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. पण सुरुवातीपासून आपल्या मनात बिंबवलं जातं, की जर आपल्याला इंग्रजी वाक्यरचना तयार करायची असेल, तर सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट ही गोष्ट जितकी 100% खरी आहे, पण याउलट या सूत्राला वगळून आपण इतर सूत्रांच्या माध्यमाने देखील वाक्यरचना तयार करू शकतो आणि इंग्रजीमध्ये अर्थपूर्ण वाक्य तयार करू शकतो. तर निश्चितच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचविण्याचा प्रयत्न करा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा प्रकारच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एक गोष्ट जाणवते, की जी काही इंग्रजी भाषेत वाक्य दिलेली आहे, तर त्यांचं ट्रान्सलेशन हे मराठीमध्ये देखील आहे. म्हणजे जेणेकरून दिलेली वाक्यरचना, की त्याचा नेमका मराठीमध्ये अर्थ काय होतो किंवा मराठीची वाक्यरचना दिलेली असेल, तर त्याचा इंग्रजीमध्ये काय अर्थ होतो. तर असं दुहेरी ट्रान्सलेशन म्हणजे आपल्याला दुहेरी भाषांतर शिकायला मिळतं आणि निश्चितच त्या व्हिडिओबद्दल आपल्याला जास्त माहिती किंवा ज्ञान मिळत असते. तर थँक यू व्हेरी मच. धन्यवाद. नाईस टू मीट यू.